थेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। गणगाव बुद्रुक येथे मृत लाभार्थ्याच्या नावावर रेशनचा काळा बाजार, 298 क्विंटल धान्याचा अपहार उघड। हिंगणगाव बुद्रुक येथील रास्तभाव धान्य दुकानदाराने गेल्या 10 वर्षापासून मृत लाभार्थ्याच्या नावावर रेशन उचलून मोठ्या प्रमाणात काळा बाजार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात तब्बल 150 लाभार्थ्यांच्या नावावर रेशन धान्याचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये 298 क्विंटल 45 किलो धान्याचा अपहार झाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे। या प्रकरणाची तक्रार थेट मंत्री महोदयांकडे करण्यात आली होती। त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून ही तक्रार तहसील कार्यालय कडेगाव येथे चौकशीसाठी पाठवण्यात आली। तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी यांनी 29 जुलै 2024 रोजी संबंधित रास्तभाव दुकानाची तपासणी केली। तपासणी अहवालाच्या आधारे संबंधित दुकानदाराचे दुकान 6 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे। चौकशीत ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडील यादीच्या आधारे मृत लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली। तपासणीत 150 पैकी 117 लाभार्थी मृत असल्याचे स्पष्ट झाले। उर्वरित लाभार्थ्यांपैकी काही स्थलांतरित, काही मृत्यूची नोंद नसलेली असल्याचे समोर आले। मृत लाभार्थ्यांच्या वारसांचे जबाब नोंदवण्यात आले असता 109 वारसांनी मृत्यूनंतर धान्य मिळाले नसल्याचे सांगितले, तर केवळ 8 वारसांनी धान्य मिळाल्याचे मान्य केले। प्रशासनाच्या अहवालानुसार मृत लाभार्थ्यांची नावे रेशन कार्डातून कमी करणे व त्यानुसार कमी नियतन मागणी करणे दुकानदारास बंधनकारक होते। मात्र तसे न करता दुकानदाराने पूर्ण धान्य उचलून त्याचा बेकायदेशीरपणे अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे। त्यामुळे सदर धान्याची आजच्या शासकीय बाजारभावानुसार रक्कम संबंधित दुकानदाराकडून वसूल करणे आवश्यक असल्याचे मत तहसील प्रशासनाने नोंदवले आहे। हा प्रकार शासन निर्णयानुसार गंभीर दोषाच्या श्रेणीत येत असल्याने संबंधित रास्तभाव दुकानदारावर कठोर कारवाई करण्यासाठी सविस्तर अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांच्याकडे सादर करण्यात आला आहे। यासोबत मृत्यू दाखले, लाभार्थ्यांचे जबाब व संबंधित यादी असा एकूण 159 पानांचा पुरावा प्रशासनाकडून जोडण्यात आला आहे। गणगाव बुद्रुक येथे मृत लाभार्थ्याच्या नावावर रेशनचा काळा बाजार, 298 क्विंटल धान्याचा अपहार उघड। हिंगणगाव बुद्रुक येथील रास्तभाव धान्य दुकानदाराने गेल्या 10 वर्षापासून मृत लाभार्थ्याच्या नावावर रेशन उचलून मोठ्या प्रमाणात काळा बाजार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात तब्बल 150 लाभार्थ्यांच्या नावावर रेशन धान्याचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये 298 क्विंटल 45 किलो धान्याचा अपहार झाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे। या प्रकरणाची तक्रार थेट मंत्री महोदयांकडे करण्यात आली होती। त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून ही तक्रार तहसील कार्यालय कडेगाव येथे चौकशीसाठी पाठवण्यात आली। तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी यांनी 29 जुलै 2024 रोजी संबंधित रास्तभाव दुकानाची तपासणी केली। तपासणी अहवालाच्या आधारे संबंधित दुकानदाराचे दुकान 6 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे। चौकशीत ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडील यादीच्या आधारे मृत लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली। तपासणीत 150 पैकी 117 लाभार्थी मृत असल्याचे स्पष्ट झाले। उर्वरित लाभार्थ्यांपैकी काही स्थलांतरित, काही मृत्यूची नोंद नसलेली असल्याचे समोर आले। मृत लाभार्थ्यांच्या वारसांचे जबाब नोंदवण्यात आले असता 109 वारसांनी मृत्यूनंतर धान्य मिळाले नसल्याचे सांगितले, तर केवळ 8 वारसांनी धान्य मिळाल्याचे मान्य केले। प्रशासनाच्या अहवालानुसार मृत लाभार्थ्यांची नावे रेशन कार्डातून कमी करणे व त्यानुसार कमी नियतन मागणी करणे दुकानदारास बंधनकारक होते। मात्र तसे न करता दुकानदाराने पूर्ण धान्य उचलून त्याचा बेकायदेशीरपणे अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे। त्यामुळे सदर धान्याची आजच्या शासकीय बाजारभावानुसार रक्कम संबंधित दुकानदाराकडून वसूल करणे आवश्यक असल्याचे मत तहसील प्रशासनाने नोंदवले आहे। हा प्रकार शासन निर्णयानुसार गंभीर दोषाच्या श्रेणीत येत असल्याने संबंधित रास्तभाव दुकानदारावर कठोर कारवाई करण्यासाठी सविस्तर अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांच्याकडे सादर करण्यात आला आहे। यासोबत मृत्यू दाखले, लाभार्थ्यांचे जबाब व संबंधित यादी असा एकूण 159 पानांचा पुरावा प्रशासनाकडून जोडण्यात आला आहे।